लक्ष 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 नाशिककरांनो, तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक्स. फॅन असो, LED लाईट्स, टीव्ही, होम थिएटर, वॉटर हीटर किंवा कार स्पीकर, सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह. पत्ता: रामालय हॉस्पिटलच्या बाजूला, भगवती मिसळच्या मागे, पंचवटी कारंजाजवळ, नाशिक. संपर्क: 96 89 78 68 17. वाझट इलेक्ट्रॉनिक्स, गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक. तर नाशिकमध्ये प्रायव्हेट स्कूल्सनी सेक्टरमध्ये चांगल्या दर्जाचं एज्युकेशन नाशिककरांना दिलेलं आहे. मला असं वाटतं का नाशिक तसं एका पर्टिक्युलर सेगमेंटला खूप चांगल्या पद्धतीने केटर करत आहे. अकॅडमिक पार्ट जरी म्हटलं तर आज नाशिकनी ग्लोबल टॉपर्स दिलेले आहेत. नाशिकचे मुलं नॅशनली खूप प्रोग्रेसिव्ह झालेले आहेत, स्पोर्ट्समध्ये झालेले आहेत. आणि मला असं वाटतं की नाशिकला जे प्रवाशींनी मलखमची जी टीम दिलेली आहे ती आज इंटरनॅशनल लेवलवरती मलखमची टीम पोहोचलेली आहे. नमस्कार. खऱ्या अर्थाने नाशिक पुण्यनगरी, कला, साहित्य, कृषी, पर्यटन आणि धार्मिक, त्याचबरोबर आता कुठेतरी शैक्षणिक म्हणून देखील नाशिकची ओळख निर्माण होऊ लागलेली. परंतु काही प्रमाणात नाशिकमधील एज्युकेशन सिस्टीम किंवा शैक्षणिक दर्जा कसा असावा याबद्दल आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत नाशिकचे एक शिक्षण महर्षी म्हणता येईल असे श्री लतन लत सर आहेत. नमस्कार. नमस्कार. शिक्षण महर्षी म्हणलं की त्यात सर्व काही येतं. संघर्षही येतो, शिक्षण घराघरात पोहोचलं पाहिजे, विद्या घराघरात पोहोचली पाहिजे याची तळमळही येते. अशा सर्व बाजूने जर विचार केला तर नाशिकचा आता कुठेतरी पुणे मुंबईच्या वाटचालीच्या दरम्यान आपल्या स्वप्नातील नाशिकचं शैक्षणिक पात्रता, शैक्षणिक दर्जा कशी असली पाहिजे. मला असं वाटतं की नाशिक म्हटलं तर मुंबईच्या जवळ आहे, पुण्याच्या जवळ आहे, ट्रायंगल सिटीमधलं एक खूप प्रसिद्ध सिटी आहे आणि धार्मिक पण आहे, स्पिरिच्युअल पण आहे, कनेक्टिव्हिटी चांगली आणि सगळ्यात महत्त्वाचं वेदर खूप चांगलं आहे नाशिकचं. आज नाशिक पायनियर आहे इंटरनॅशनल स्कूल्स चालू करण्यासाठी. मी म्हणेन 22 ते साधारण 23 वर्षापूर्वी प्रवाशी इंटरनॅशनल अकॅडमीची स्थापना केली आम्ही. त्याच्या अगोदर प्रवाशी अकॅडमी होती आणि आज आपण प्रवाशी टाउन अकॅडमीच्या कॅम्पसमध्ये बसलो आहोत. बेसिकली प्रायव्हेट सेक्टर स्कूल्समध्ये जे आहे, नाशिकामध्ये आहे किंवा नाशिकाच्या बाहेर जरी असतील, तर नाशिकमध्ये प्रायव्हेट स्कूल्सनी सेक्टरमध्ये चांगल्या दर्जाचं एज्युकेशन नाशिककरांना दिलेलं आहे. निश्चितच वेगवेगळ्या माध्यमातून दिलेलं आहे. IGCSE करिक्युलम दिलेलं आहे, ICSE करिक्युलम दिलेलं आहे, CBSE करिक्युलम दिलेलं आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात छोटे छोटे प्ले स्कूल्स तयार झालेले आहेत, छोटे छोटे प्री स्कूल सुद्धा तयार झालेले आहेत. मला असं वाटतं का नाशिक तसं एका पर्टिक्युलर सेगमेंटला खूप चांगल्या पद्धतीने केटर करत आहे. निश्चितच. पण माझा मुद्दा हा आहे का इंटरनॅशनल म्हणजे काय, ICSE म्हणजे काय, CBSE म्हणजे काय, हे पालकांना स्कूलमध्ये जाऊन प्रत्येक स्कूल ज्या पद्धतीने काम करत आहे त्याच्याबरोबर पार्टनर व्हावा लागेल जर मुलांना डेव्हलप करायचं असेल तर. कारण नाशिक आज देशाच्या पातळीवरती खूप पुढे गेलेलं आहे. कारण नाशिकमधलं जे कला आहे, आपण कला म्हटले किंवा अकॅडमिक पार्ट जरी म्हटलं तर आज नाशिकनी ग्लोबल टॉपर्स दिलेले आहेत. नाशिकचे मुलं नॅशनली खूप प्रोग्रेसिव्ह झालेले आहेत, स्पोर्ट्समध्ये झालेले आहेत. आणि मला असं वाटतं की नाशिकला जे प्रवाशींनी मलखमची जी टीम दिलेली आहे ती आज इंटरनॅशनल लेवलवरती मलखमची टीम पोहोचलेली आहे. मुळामध्ये काय झालेलं आहे का अभ्यासक्रमाबरोबर तुमची स्वतःची संस्कृती सुद्धा जपायचं काम जे आहे ते नाशिक आणि प्रवाशी स्कूल्सनी केलेलं आहे. मला असं एक प्रश्न विचारावा वाटतं. एज्युकेशन म्हणजे एकंदरीत कुठेतरी त्याच्यावरती दुसरी बाजू अशी आहे,
संभ्रम आहे लोकांचे, किंवा लोकांचा कुठेतरी आक्रोश पण आहे. विद्या ही कुठेतरी पैसे कमवायचं साधन बनलंय का, किंवा अक्षरशः लूटमार होते काही ठिकाणी, असंही निदर्शनात आलंय. पण ह्या सर्वांना मोडीस पाडण्यासाठी काहीतरी बदल घडणं गरजेचं आहे का कायद्यातही, किंवा या संपूर्ण एकंदरीत एज्युकेशनच्या ज्या सोसायटीज आहेत किंवा मोठे मोठे फर्म्स आहेत किंवा मोठे मोठे आपल्यासारखे, एक त्यांनी सुधारणा काय केली पाहिजे? मला असं वाटतं का हा बेसिकली जो मुद्दा आहे, मी आपल्याशी सहमत आहे का एज्युकेशन हा खूप कमर्शियलाइज झालेला आहे आणि हे खूप चुकीचं आहे. खरं म्हणजे ज्या प्रोफेशनमध्ये आपण आहात, हा प्रोफेशन खूप नोबल आहे. मुलांना एज्युकेशन देणं हे प्रेमाने देणं, नॉन कमर्शियली देणं हे खूप गरजेचं आहे. मी नेहमी सांगतो की स्कूल्स कॅन नेव्हर बी फॅक्टरीज. स्कूलमध्ये कसं आहे ना, स्कूलमध्ये आई वडील आहे, स्कूल आहे, टीचर्स आहे, त्यांचं एक कोलॅबरेशन खूप छान पद्धतीने जर झालं तर तुम्ही एज्युकेशन खूप चांगल्या पद्धतीने देऊ शकाल. आता याच्यामध्ये खूप महत्त्वाचा विषय असा आहे का प्रायव्हेट स्कूल्स जे आहेत ते फीज गोळा करतात आणि फीजच्या माध्यमातून ते टीचर्सला सॅलरी देतात, कॅम्पसेस मेंटेन करतात आणि कॅम्पसेस मेंटेन करून त्या स्कूलला व्यवस्थितपणे चालवतात. त्याच्यामध्ये त्यांचा जो प्रॉफिट रेशिओ आहे, ज्या प्रॉफिट रेशिओमध्ये त्यांनी काम करायला पाहिजे, तो मुळामध्ये खूप जास्त असतो आणि त्या पद्धतीने ते परत फेड देत नाही. म्हणजे एक छोटंसं आपल्याला उदाहरण द्यायचं म्हणजे प्रवासी स्कूल्समध्ये जो मुलगा पहिला येतो वर्गात, त्याच्या पुढच्या वर्षीची फीस ₹1 आम्ही घेत नाही, त्याला स्कॉलरशिप देतो, त्याचा सन्मान करतो. त्या पद्धतीने स्कूल्सनी केलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्कूल्स एवढे स्वच्छ ठेवले पाहिजे तर कुठल्याही प्रकारचा रोगराई आपल्या मुलांना लागता कामा नये, याचं खूप गांभीर्याने लक्ष घेतलं पाहिजे. तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तर स्कूल जेव्हा चालू करताना किंवा चालवताना आपल्या सगळे विद्यार्थी समान आहात, आपले सगळे विद्यार्थी इक्वल आहेत, त्या इक्वॅलिटी प्लॅटफॉर्मवरती प्रत्येकाने शाळा चालवली पाहिजे. माझं पर्सनल मत आहे का आज सगळ्यात मोक्याच्या जागा जे आहेत ते सगळे गव्हर्नमेंट स्कूल्सचे आहेत. माझी खरं करून कळकळून विनंती आहे गव्हर्नमेंटकडे का आपल्या ज्या स्कूल्स आहे ज्याची फीस काहीच नाही आहे आणि ज्याची परिस्थिती पण खूप वाईट आहे, जिथं त्यांच्या गव्हर्नमेंट टीचर्सचा पगार सुद्धा सगळ्यात जास्त आहे आणि आउटपुट एवढा कमी का आहे, माझं त्यावरती भांडण आहे. का जे सामान्य माणूस आहे, आज जो माणूस एज्युकेशन अफोर्ड करू शकत नाही, गव्हर्नमेंटकडे एवढ्या सोयी आहे, प्रायव्हेट सेगमेंट सक्षम आहे, प्रायव्हेट सेगमेंटच्या शाळांमध्ये फायरचे NOCs आहेत, सगळ्या प्रायव्हेट टीचर्स आहेत, गव्हर्नमेंट स्कूल्समध्ये एक साधं फायर एक्सटिंग्विशर सुद्धा नाही. म्हणजे त्या मुलांकडे का लक्ष नाही समाजाचं, गव्हर्नमेंटचं, याच्यावरती नेहमी हा प्रश्न माझा येतो. का त्या जे विद्यार्थी बरं त्यांची संख्या खूप मोठी आहे, प्रायव्हेट स्कूल्समध्ये फक्त 22-23% मुलं शिकतात, 75-77% मुलं हे गव्हर्नमेंट स्कूल्समध्ये शिकतात. गव्हर्नमेंट स्कूल्सची परिस्थिती बघा, गव्हर्नमेंट स्कूलच्या टीचर्सला एवढा मोठा पगार असून आउटपुट का एवढा कमी मिळतो, गव्हर्नमेंटकडे बजेट असताना, मोक्याच्या जागा असताना शाळेची परिस्थिती वाईट का असते, एक साधा नळ नसतो, एक साधा बोर्ड नसतो, मुलांकडे चांगले बटणं नसतात आपल्या पॅन्टला आणि मुलींच्या ड्रेसला, हे का होतंय? हा जो भेदभाव आहे तो भेदभाव गव्हर्नमेंटनी त्वरित या पातळीवरती काम केलं पाहिजे. आणि मला वाटतं ज्या दिवशी आपल्या देशाचं शिक्षणचं बजेट थोडं वाढेल आणि शिक्षणकडे प्रायव्हेटायझेशन होईल गव्हर्नमेंटच्या, त्या दिवशी अख्खा समाज एका इक्वल प्लॅटफॉर्मवरती येईल. हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे परमनंटली. निश्चितचपणे खरं आहे तुमचं म्हणणं की कुठेतरी या गोष्टींकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे. नुसतंच घराघरात शिक्षण पोहोचणं हा एक मोटिवेशन न ठेवता कशा प्रकारे पोहोचलं पाहिजे हा एक मोटिवेशन असणं गरजेचं आहे. दुसरी एक गोष्ट अशी, मुंबई नाशिक पासून जवळ आहे, पुणे नाशिक पासून जवळ आहे, गोल्डन ट्रायंगल आहे आपण सांगितल्याप्रमाणे. मग त्याचं एकंदरीत नाशिकवरती होणारा अभाव जो आहे की नाशिकचे विद्यार्थी बाहेर जातात शिकायला, की त्यांना जर साधा हॉटेल मॅनेजमेंट जरी करायचं असेल तर त्यांना मुंबईला किंवा पुण्याला जायला लागतं. तर त्या प्रकारचे नाशिकमध्ये अजूनपर्यंत इन्फ्रास्ट्रक्चर का उभी राहत नाही? आपण एवढ्या वर्ष या फील्डमध्ये काम करताय,
आपल्या अनुभवानुसार ह्या गोष्टीत कमतरता का जाणवत आहे? मला असं वैयक्तिक वाटतं, माझं ओपिनियन असं आहे की नाशिकला कॉलेजेस जे आहे, मेडिकल कॉलेज असो किंवा इंजिनिअरिंग कॉलेजचे ऑप्शन्स खूप आहे, आर्किटेक्चर कॉलेजचे ऑप्शन्स खूप आहे, मॅनेजमेंट कॉलेजचे ऑप्शन्स खूप आहे. बिलीव्ह मी, मी जे सांगतोय ते नाशिकमध्ये प्रायव्हेट सेक्टरचे जे कॉलेजेस आलेले आहेत खूप चांगले आहेत. माझ्या माहितीप्रमाणे मुंबईकडनं आणि पुण्याकडनं मुलं नाशिकला शिकायला येत आहेत. नाशिकचं जर जॉग्राफी बघितली, नाशिकची जर व्हॉट शुड आय से आपलं लॉ अँड ऑर्डरची परिस्थिती बघितली, नाशिकची क्लायमेटची परिस्थिती बघितली, तर पुण्या मुंबईपेक्षा नाशिक खूप सुपिरियर आहे. आणि मला असं वाटतंय की नाशिकमध्ये खूप मोठ्या संख्यातून, मोठ्या सिटीजमधून सुद्धा मुलं इथे शिकायला येत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कदाचित नाशिकला पब्स कमी असतील किंवा हॉटेलचं ज्या पद्धतीने मुंबई पुण्याला आहे ते कमी असतील, पण नाशिकला आजही ज्या मुलांना शिक्षण चांगलं घ्यायचंय ते संस्कृती आणि शिक्षण आणि स्पिरिच्युअलिटी या तिन्ही गोष्टीला एकत्र बघतात, तेव्हा ते नाशिकला ऑप्शन 1 म्हणून खूप लवकर निवडतील असं मला खात्री आहे. कारण नाशिकला आज खूप कॉलेजेस आहेत, मी कोणाचं नाव मुद्दामून घेत नाही, पण खूप सिनियर कॉलेजेस आहेत जे खूप चांगलं काम करतायत. तर मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी मिळून नाशिकचा एज्युकेशन दर्जा तर नक्कीच वाढवला पाहिजे, पण त्याचा प्रचारही केला पाहिजे का नाशिक खूप सुंदर आहे, मुलांच्या शिक्षणासाठी खूप सेफ पण आहे आणि नाशिक अप्रोचेबल पण आहे. सगळ्यात महत्त्वाचं, मुंबईला आणि या मोठ्या शहरांमध्ये खूप कमर्शियलायझेशन झालेलं आहे, तेवढं अजूनपर्यंत नाशिकला पोहोचलेलं नाहीये. तर मला असं वाटतं की नाशिक हे खूप चांगले लीडर्स क्रिएट होतील भविष्यात सुद्धा. नाशिकच्या एकंदरीत आपण आता सांगितलं की नाशिकमध्ये चांगले नेतृत्व घडतील, म्हणजे कुठेतरी सामाजिक जीवनाशी बांधील की असणंही गरजेचं आहे. सामाजिक जीवनातलाच एक प्रश्न विचार करा, आपण सामाजिक जीवनात वावरत असतात. नाशिकमध्ये नुकतंच खूप मोठं प्रकरण घडून गेलं, त्याच्यामध्ये खूप काही गोष्टी समोर आल्या, त्याच्यात नाशिकचं नाव कुठेतरी एकंदरीत वादाच्या भोवऱ्यात आलं. नाशिक कुंभनगरी, आध्यात्मिक नगरी, ठीक आहे, पण याच नगरीमध्ये या गोष्टी घडतायत. आपणही सामाजिक जीवनात वावरता, आपणही सर्वांच्या संपर्कात असतात, किंवा या सर्व गोष्टींना आपण कशा प्रकारे बघताय की नाशिककर म्हणून मी विचारेल या ठिकाणी? मी नेहमी सांगतो, एक खूप सुंदर म्हण आहे का, द वर्ल्ड इज पोल्युटेड, द वर्ल्ड इज पोल्युटेड, वी कांट चेंज द पोल्युशन ऑफ द वर्ल्ड, बट डेफिनेटली वी कॅन इम्प्रूव्ह आवर इम्युन सिस्टम. आपली प्रतिकार शक्ती एवढी वाढवा, आपल्याला कुठल्याही प्रकारचा कुठलाही बाबा हे त्याच्या जालमध्ये फसू शकणार नाही. आपल्या आई वडिलांना आपण सगळ्यात जवळचे मित्र समजा, आपल्या फॅमिलीला एकत्र घेऊन चाला, तुम्हाला कुणाचीच गरज नसते. हे काय होतं की ही ग्रीड आहे किंवा या गोष्टीची जी जास्त अपेक्षा असते का आम्ही इकडे जाऊन बसू, इकडे जाऊन शॉर्टकट्स ज्याला पाहिजे असतात ते या सगळ्या गोष्टींकडे जातात. माझं ठाम मत आहे, नाशिक छोटं असल्यामुळे हा बंधू बाबा किंवा जो काय असेल प्रकार तो खूप उघडकीत जास्त आलाय, पण ह्या सगळ्या जे बंधू बाबा किंवा हे जे बाबाज असतात हे खूप प्रकारे देशभरात कोणे कापऱ्यात आहे आणि याच्यात मध्ये चांगले लोक पण आहेत, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली खूप समाजचा सुधाराव पण झालेला आहे. तर मला असं वाटतं का या निगेटिव्ह गोष्टीकडे बघता आपण पॉझिटिव्ह गोष्टीकडे बघू. आपल्याकडे नाशिकला गोदावरी आहे, आपल्याकडे रामकुंड आहे, आपल्याकडे त्र्यंबकेश्वर आहे, आपल्याकडे शक्तीपीठचं मंदिर आहे, वणीची देवी आहे. या सगळ्या गोष्टी खूप पॉवरफुल आहे. तर हे कितीही ढोंगी लोक आले नाशिकात आणि किती जरी लोक फसले तर नाशिकचे लोक कमी फसलेत, याच्यात माझं ठाम मत आहे. हे बाहेरून येणारे लोक जास्त फसलेले आहेत, नाशिकचे कोणीही माझ्या हिशोबाने याच्यात फसलेलं दिसत नाही. निश्चितच. एक तुम्ही नाशिकचा जो डाग आहे तो फोडून काढण्याचं काम या ठिकाणी केलं, त्याबद्दल धन्यवाद. कारण आपणही नाशिककर आहोत, तुम्ही नाशिककर, नाशिककरांनीच हा विषय घेणं गरजेचं होतं. धन्यवाद, आपण याविषयी आज चर्चा केली. निश्चितचपणे शिक्षणाचा दर्जा हा कशा प्रकारे वर जाईल ह्यातही आपण स्वतःही कार्य करत आहात. नाशिकच्या अशा सर्व बाबींबाबत आपण चर्चा केली आणि खुलाशी केली, याबद्दल प्रथमतः आपलं मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. आपण आज या छोट्याशा एक मुलाखतीला वेळ दिला आणि नाशिककरांशी आपण संवाद साधल्याबद्दल आपले मी शतशः आभार व्यक्त करतो. धन्यवाद.
नाशिककरांनो, तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा, भंडारी कार डेकोर्स. कार सीट कव्हर पासून ते अँड्रॉइड सिस्टीम पर्यंत, हेडलाइट्स, मॅटिंग, सिरॅमिक कोटिंग, सन कंट्रोल फिल्म्स, ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम, उफर्स, अलॉय व्हील्स, सगळं काही एकाच छताखाली. बेस्ट टॉप अपग्रेडेशन साठी फक्त भंडारी कार डेकोर्स. ठिकाण वज्र कॅपिटल, शिंगाडा तलाव, नाशिक. संपर्क 98 22 47 56 78. भंडारी कार डेकोर्स, विश्वासाचं नाव, दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच भेट द्या लक्ष न्यूज या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला.